जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आज शिरपूर शहरात आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडल्या। सकाळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची सभा काँग्रेस पक्षाने फार्मसी कॉलेजच्या प्रांगणात घेण्यात आली। यावेळी 8 ते 9 हजार लोक उपस्थित होते। तर नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गरबा मैदानात घेण्यात आली। तेथे 4 ते 5 हजार लोकसंख्या उपस्थित होती। यावेळी पक्ष नेतृत्वाकडे खासदार हिना गावितांना तिकीट न देण्याची रट लावणारे पदाधिकारी मुख्यमंत्री आल्याने स्टेजवर दिसले, परंतु हिना गावित यांना प्रत्यक्ष मतदान करणार का हा मोठा प्रश्न आहे। भाजपाची गटबाजीने एवढा कळस केला की ज्या ठिकाणी गरबा मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा होती तिथले स्थानिक नगरसेवक रोहित रंदे हे स्टेजवर दिसले नाहीत। तर ज्या गरबा ग्राउंडला पूर्वी केवलप्पा राजपूत यांच्या शेजारील ग्राउंड असे म्हटले जायचे तेथे भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष असून देखील केवलप्पा देखील भाजपाच्या स्टेजवर दिसले नाहीत। म्हणून काही निष्ठावंत भाजपावाले शेवटी डॉक्टर सुहास नटावतकर यांना मदत करणार असल्याचे चित्र दिसून येते। प्रमाणात वाढतोय। मगाशी आमच्या हिनाताई मागणी करत होत्या की तापी नदीला पाणी आहे, उपसा सिंचन योजना झाल्या पाहिजेत। आज उपसा सिंचन योजना तर आपण करतोच आहे, पण त्याच्यासोबत शेतकऱ्यावर त्याचा भार पडू नये म्हणून त्याच्या इलेक्ट्रिसिटीचा जो खर्च आहे शेतकऱ्याकडनं फक्त 19% आपण घेतो आणि 81% आता विजेचं बिल जे आहे उपसा सिंचन योजनेचं ते सरकार भरते आहे। आणि एवढंच नाही तर आता ते सगळं सोलरवर आपण या ठिकाणी टाकतोय। आपण बघा या जिल्ह्याचा जर विचार केला, अक्कलपाडासारखं धरण असेल इतक्या वर्षापासून बंद होतं ते आपण पूर्ण केलं। आज सुलवाडे जामफळ सारखं अनेक वर्षापासून ज्यांनी विशेषतः धुळे तालुका जो आहे त्याला मोठा फायदा मिळणार आहे। इतक्या वर्षापासून केवळ बोललं जायचं, पण मोदीजींनी त्याला पैसा दिला आणि त्या माध्यमातून आज त्याचं काम सुरू झालं। त्यामुळे हिनाताई चिंता करू नका, या ठिकाणच्या योजना तुम्ही तयार करा, निश्चितपणे त्या योजनांना देखील मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता मिळेल। आज आपण बघितलं मनमाड धुळे नरडाणा इंदोर ही जी रेल्वे मार्ग आहे 9000 कोटीच्या रेल्वे मार्गाला आपण मान्यता दिली। आज आपल्या शहराला देखील एक त्याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रस्त्याची कामं महामार्गांची कामं इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत। मोठ्या प्रमाणात आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय। बंधू भगिनींनो, प्रधानमंत्री अशा प्रकारे या देशाला तयार करतायत। आज आपल्या धुळे जिल्ह्याची क्षमता ही लॉजिस्टिक हब होण्याची आहे। धुळे जिल्हा अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण करता येऊ शकते आणि भविष्य काळामध्ये धुळे जिल्ह्याला एक लॉजिस्टिक हबचा दर्जा देण्याचा प्रयत्न देखील आमचा आहे। DMIC सारखा प्रकल्प या ठिकाणी येतोय, यातनं एक मोठं चित्र बदलत आहे। आज आपण जर बघितलं तर एकीकडे उद्योग आणण्याचा प्रयत्न आपला चाललाय, दुसरीकडे शेतीला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सिंचन मिळावं, जलयुक्त शिवार सारखी योजना आपण केली। शेतकऱ्यांना थेट मदतीच्या माध्यमातून एक त्या धुळे जिल्ह्यामध्ये 1294 कोटी रुपये हे आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपण केलं आहे। पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही राष्ट्रीय सुरक्षेची राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे। जे सरकार आपण निवडतोय ते सरकार आपल्या जीवनात विकास तर करणारच आहे, पण त्यासोबत माझा भारत देश सुरक्षित राहायला पाहिजे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। चालू आहे। मी एकदा मुख्यमंत्र्यांना म्हणालो तुमचा अभ्यास जरा बंद करा, तुम्ही परीक्षा नापास झालेला आहात, आता अभ्यास करायची गरज नाही, आता घरी जायची वेळ आलेली आहे। कसला अभ्यास करताय काय सांगताय लोकांना? अभ्यासाला गोष्ट आठवली, या शिक्षण क्षेत्राचा भट्ट्या अमरीशभाई आपण चांगलं काम करता, पण या शैक्षणिक धोरणाचा भट्ट्याबोळ ह्याने करून टाकला। एकंदरीत पाहतो राज्यामध्ये रोज काहीतरी नवीन घोषणा, एवढे GR काढतायत शिक्षण मंत्री। या शिक्षण मंत्री स्वतःची डिग्री बोगस आहे, तो काय तुम्हाला शैक्षणिक दर्जा टिकवणार महाराष्ट्रामध्ये? विनोद तावडे हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विनोद आहे। विनोद तावडे हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विनोद आहे की ज्यांनी ज्याच्याकडे शिक्षण खातं दिलं। मुंबई विद्यापीठाचं काम या ठिकाणी मुणगेकर साहेबांनी अनेक वर्ष पाहिलं। आजची जी अवस्था झालेली आहे, मुणगेकर साहेब आजचा रिझल्ट 6 महिने रिझल्ट लागत नाही। विचार करा तुम्ही।